नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने एक रिपोर्ट काढली आहे आणि मित्रांनो, त्या रिपोर्टमध्ये याने 10 स्टॉक्सना डिस्कस केले आहे आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार या 10 कंपन्यामध्ये म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये हेवी बाईंग केली आहे. तर मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत कोणते आहे हे 10 स्टॉक्स आणि या 10 स्टॉक्समध्ये म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये किती रुपयाची बाईंग केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, यामध्ये FISची होल्डिंग आहे 49.21%, DISची होल्डिंग आहे 34.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.23%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार HDFC बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 6,000 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.71%, FISची होल्डिंग आहे 10.30%, DISची होल्डिंग आहे 8.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.35%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 4,200 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 12.68%, DISची होल्डिंग आहे 10.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.63%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये या कंपनीचे 3,900 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60%, FISची होल्डिंग आहे 16.98%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.64%. आणि मित्रांनो, या कंपनीचे या रिपोर्टनुसार म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 2,400 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, FISची होल्डिंग आहे 32.48%, DISची होल्डिंग आहे 28.79% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.83%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2025मध्ये 2,300 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.23%, FISची होल्डिंग आहे 47.32%, DISची होल्डिंग आहे 37.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.97%. आणि मित्रांनो, ॲक्सिस बँक लिमिटेडचे या रिपोर्टनुसार म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,900 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.34%, FISची होल्डिंग आहे 28.11%, DISची होल्डिंग आहे 16.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.50%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये
1,800 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 20.83%, DISची होल्डिंग आहे 41.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.21%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार L&T लिमिटेडचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,700 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, यामध्ये FISची होल्डिंग आहे 45.70%, DISची होल्डिंग आहे 44.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार या बँकचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,700 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.20%, FISची होल्डिंग आहे 25.27%, DISची होल्डिंग आहे 7% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.52%. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडचे या रिपोर्टनुसार म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,600 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.